नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजित पवार यांची राष्ट्रवादी व शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राज्यामध्ये जोर धरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परवा दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व जवळजवळ 1 तासभर चर्चा झाली. या चर्चेमध्ये राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा त्यामध्ये होती अशी बातमी समोर येत आहेत. त्यामुळे आता त्यावरती चांगलाच हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावरती केलेला आहे. संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस परवा दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काय करायचं यामध्ये त्यांची चर्चा झाली असेल असा दावा संजय राऊत यांनी केला. ते पुढे असे देखील म्हणाले की अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, मात्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. मात्र त्यात अमित शहा यांचे 2 पक्ष आहेत, एक म्हणजे अजित पवार गट व दुसरा म्हणजे शिंदे गट. असा प्रखर प्रहार त्यांनी अमित शहा व भारतीय जनता पक्षावरती केलेला आहे. पुढे बोलताना संजय राऊत असं देखील म्हणाले की शरद पवार यांचं जे पक्ष चिन्ह आहेत ते बेकायदेशीरित्या अजित पवार गटाकडे गेलेले आहेत असा सुद्धा थेट टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना ते असे देखील म्हणाले की शिंदे गट हा भाजपमध्ये पण सामील होऊ शकतो का असा चिमटा थेट त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्या भेटीवरती चांगलाच प्रहार, चांगली तोप संजय राऊत यांची त्यांच्यावरती कडाडली आहेत. तुमचं यावरती काय मत आहे मंडळी? आपलं मत नक्की व्यक्त करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेही नक्की सांगा. व्हिडिओ कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या सर्वांचं.